आता आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आत आहोत। खरं तर या नाट्यगृहाला रात्री 9-10च्या सुमारास भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण जे नाट्यगृह आहे ते जळून खाक झालेलं आहे। आता आपण या नाट्यगृहाच्या आतमध्ये आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आपण सध्या या जे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा जो रंगमंच आहे या रंगमंचावर आपण उभारलेलो आहोत। खरं तर या रंगमंचावर आता सध्या फक्त राख दिसतीये। ह्या पुढे तुम्ही पाहू शकता इथे कितीतरी प्रेक्षक कितीतरी कलाकारांनी ह्या ठिकाणी बसून इथं हजेरी लावली होती। मात्र आता तुम्ही पाहू शकताय की पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे। इथे जे असणार वरचं जे छत्र आहे पत्र्याचं छत्र ते देखील पूर्णपणे आता कोलमडून पडलेलं आहे। खरं तर हे नाट्यगृह पूर्णपणे लाकडाने बांधण्यात आलं होतं आणि आज ती संपूर्ण जी लाकडाची बांधकाम आहे ती जळून खाक झाली आहे, कोळसा झाला आहे अक्षरशः त्याचा। तुम्ही पाहू शकता इथले पडदे जे आहेत ते देखील पूर्णपणे जळाले आहेत। इथे फलक देखील लावण्यात आले होते वेगवेगळे, ते देखील पूर्णपणे आता जळून खाक झाले आहेत। पूर्णपणे हा एक नाट्यगृह बंदिस्त असा होता। या ठिकाणी स्पीकर आवाज येण्यासाठी स्पीकर बसवण्यात आले ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आवाज येण्यासाठी ह्या ठिकाणी आता रंगमंचाच्या खाली जी विहीर आहे या विहिरीमुळे संपूर्ण आवाज आहे तो रंगमंचामध्ये घुमत होता। आणि आता तुम्ही पाहू शकता की बाहेरचा प्रकाश देखील आत येत नव्हता, पण आता पूर्णपणे वरचं छत्र जे पडलेलं आहे आणि पूर्ण प्रकाश आहे तो आता आतमध्ये आलेला आहे। अक्षरशः इथे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। या रंगमंचावर कितीतरी कलाकारांनी आपली कला सादर केली होती। त्या सर्व कलाकारांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू देखील अनावर झाले आहेत। काल घडलेल्या ह्या घटनेबाबत अनेक नेत्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहेत। कित्येक वर्षाची ही वास्तू आहे आणि कित्येक वर्ष ही वास्तू उभारलेली आहे आणि ह्या वास्तूला कित्येक वर्ष नजर लागली नव्हती कोणाची, आणि आज या वास्तूला कुणाची नजर लागली की काय झालं आणि ही एका रात्रीत ही दुर्दैवी घटना या कोल्हापुरात घडली आहे। कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।